मुंबईतील मातोश्रीचा परिसर उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा सध्या अड्डाच बनला आहे। कारण शिवसेनेकडून म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेकडून वारंवार या ठिकाणी बॅनरबाजी करून सतत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न होतोय। पुन्हा एकदा बॅनरबाजी झालेली आणि ही बॅनरबाजी आपण या ठिकाणी पाहतोय। मोठा बॅनर या ठिकाणी लागलाय। 22 जानेवारीला अयोध्या इथे राम जन्मभूमी मंदिरची प्राणप्रतिष्ठा होते। बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालंय। बाळासाहेबांना हीच खरी आदरांजली आहे। या निमित्ताने या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी विनम्र अभिवादन सुद्धा करण्यात आलेलं आहे। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे आणि 27 जानेवारीला आनंद दिघे यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये आता कुणाल सरमळकर जे विभाग प्रमुख आहेत तिथले त्यांच्याकडून बॅनरबाजी होते आणि मुंबईतील ठिकठिकाणी अशाच पद्धतीची बॅनरबाजी आहे ती वारंवार पाहिली जाते। मग तो बोरिवलीचा परिसर असू द्या, तिकडे सुद्धा बंटी महाडिक यांनी बॅनरबाजी केलेली आहे, तर दुसरीकडे बॅनरामध्ये या पद्धतीची बॅनरबाजी सर्वत्र पाहायला मिळते। वारंवार अशा पद्धतीनं बॅनर लावून शिवसेना एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना डिवचते आणि दावा वारंवार केला जातोय की खरी शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही आमचीच आहे, इतर सगळे उपरे झालेत। त्यामुळे हा वाद आणखी वाढणार आहे, चिघळणार आहे की भविष्यामध्ये याला देखील उबाटा गट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तितक्याच शिताफीनं उत्तर देणार आहे, पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।